नमस्कार मित्रांनो, शोध रहस्याचा या चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जो अनुभव ऐकणार आहोत तो आपल्या चॅनलच्या एका सबस्क्रायबरला आला होता. त्यांच्याच शब्दात आपण हा अनुभव ऐकणार आहोत. परंतु जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, माझे नाव प्रशांत आहे. मी झोमॅटोमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. फूड डिलिव्हरी संबंधीचे ऑर्डर्स आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतो. आपणा सर्वांना या ॲपबद्दल माहिती असेलच. असंच एके रात्री फूड डिलिव्हरी करताना मला आलेला भयानक अनुभव मी आज तुम्हाला सांगणार आहे. मी मूळतः राहणारा मराठवाड्याचाच आहे. पुण्यामध्ये मी नोकरीसाठी रुजू झालो. पगार कमी होता, त्यामुळे साईड बाय साईड अजूनही काहीतरी काम करावे आणि पैसे मिळवावे असे मला वाटले. त्यामुळे मी फूड डिलिव्हरी करायला सुरुवात केली. रात्री सुमारे 10 वाजता माझी शिफ्ट सुटायची. त्यानंतर रात्री 12 ते 4 मी फूड डिलिव्हरीच्या ऑर्डर्स घ्यायचो आणि त्या पोहोचवायचो. परंतु हा अनुभव आल्यानंतर मी ते काम सोडून दिले. हिंजवडी भागात मी फूड डिलिव्हरीचे काम करायचो. एके रात्री मी चौकात बसलेला असताना आणि ऑर्डरची वाट पाहत असताना अचानक माझा फोन ब्लिंक झाला. मी पाहिलं की फूड डिलिव्हरीची ऑर्डर आली होती. हिंजवडीपासून काही किलोमीटर अंतरावर एका ठिकाणाहून ती ऑर्डर आली होती. त्या जागेचे नाव मी इथे घेत नाही आहे, पण ती जागा तशी फार सुनसान आहे. म्हणजे तिथे जरी वस्ती असली तरी जाताना जो रोड लागतो त्या रोडवर रहदारी नाहीच्या बरोबरच असते. पण गेल्या बऱ्याच वेळापासून मला एकही डिलिव्हरी ऑर्डर न भेटल्याने ही तरी कमीत कमी पूर्ण करावी, म्हणजे थोडेफार पैसे भेटतील असा विचार करून मी ती डिलिव्हरी देण्यासाठी निघालो. रेस्टॉरंटवर पोहोचलो तेव्हा गर्दी बरीच होती, त्यामुळे तिथेही मला थोडा वेळ लागला. आता रात्रीचे सुमारे 2:30 वाजले होते. मी डिलिव्हरी घेऊन निघालो. डिसेंबर महिना असल्यामुळे रात्री कडाक्याची थंडी पडली होती. मी स्वेटर वगैरे घातलेले होते, तरीही थंडीचे प्रमाण खूप जास्त असल्यामुळे मला अजूनही खूप थंडी वाजत होती. मी बाईक चालवत होतो. माझे हात अक्षरशः थरथर कापत होते, एवढी त्या दिवशी थंडी होती. तोंडातनंही कडकड असा आवाज येत होता. मला असे वाटून गेले की आपण उगीच ही डिलिव्हरी घेतली. ह्या भागात असेही झाडांची संख्या खूप जास्त असल्यामुळे अजूनच जास्त थंडी वाजत आहे. त्यापेक्षा शहरातलीच एखादी डिलिव्हरी घेतली असती तर बरे पडले असते. पण आता याचा काही उपयोग नव्हता, कारण जर आता मी ऑर्डर कॅन्सल केली असती तर त्याचे पैसे माझ्याच सॅलरीमधनं कट झाले असते. त्यामुळे तेही ऑप्शन नव्हते. मी संथ गतीने गाडी चालवतच होतो आणि शेवटी मी त्या ठिकाणी येऊन पोहोचलो. ती बिल्डिंग वस्तीपासून थोडीशी अंतरावर होती. मी पाहिले तेव्हा घराचे संपूर्ण लाईट्स बंद होते. मी दरवाजाजवळ पोहोचलो आणि बेल वाजवली, परंतु सुमारे 5 मिनिट झाले, कसलाही प्रतिसाद आला नाही. मी पुन्हा 2 ते 3 वेळा घराची बेल वाजवली, पण काहीही रिप्लाय आला नाही. ज्या नंबरवरनं डिलिव्हरीची ऑर्डर होती मी त्या नंबरवरही फोन केले, परंतु तोही फोन कोणीच रिस्पॉन्स केला नाही. आता मला कळेना की काय करावे. मी झोमॅटो कस्टमर केअरला फोन केला आणि त्यांना घडला प्रकार सांगितला. त्यावर त्यांनी त्यांच्याकडनंही कस्टमरला 2 ते 3 वेळा कॉल केला, पण समोरून काहीच प्रतिसाद आला नाही. शेवटी मी ठरवले की ऑर्डर डिनाईड बाय कस्टमर करून निघायचे. तेवढ्यात मला असे जाणवले की दरवाजाच्या पलीकडून कोणीतरी मोठ्या मोठ्याने श्वास घेत आहे. मला असे वाटले की कोणीतरी आलंय दरवाजा उघडायला, त्यामुळे मी पुन्हा दार वाजवले, परंतु समोरून फक्त
श्वासांचा तो घरघरणारा आवाज येत होता. मला समजेना की हा काय प्रकार सुरू आहे. तसा रात्री बेरात्री बऱ्याच वेळा कामं केल्यामुळे मला भूत प्रेत या गोष्टींवर विश्वास नाही. पण त्या रात्री असे वाटून गेले की खरंच असं काहीतरी असेल का. हा विचार माझ्या मनात येताच अंगावर सर्रकन काटा आला. मी तसाच तेथून धावत सुटलो आणि बाईकजवळ गेलो. बाईकजवळ जाऊन जेव्हा मी पुन्हा त्या घराकडे पाहिले तेव्हा माझ्या अंगावर पुन्हा सर्रकन काटा आला. कारण मी पाहिलं दरवाजा उघडला होता आणि त्या दरवाजात एक स्त्री उभी होती. अंगावर पांढरे कपडे, चेहरासुद्धा पांढरा फट्टक पडलेला, हातांची नखे मोठी मोठी चाकूप्रमाणे वाढलेली आणि ती त्याच नखांनी मला तिच्याकडे येण्याचा इशारा करत होती. आता मात्र तिथे एक क्षणभरही थांबणे माझ्यासाठी अशक्य झाले होते. मी गाडीला किक मारली आणि सुसाट वेगाने निघालो. मी जात असताना मागे वळून पाहिले तर माझ्या लक्षात आले ती स्त्री आता रस्त्यावर आली होती आणि माझ्या गाडीचा पाठलाग करत होती. हृदयाची धडधड आता खूप जास्त वाढली होती. असे वाटत होते की हृदय आता छाती फाडून बाहेर येणार. कसाबसा फुल स्पीडमध्ये मी गाडी चालवत तेथून बाहेर पडण्यास यशस्वी झालो. त्या एरियातून जसा बाहेर पडलो तशी एक आर्त किंकाळी मला ऐकायला आली. माझे धाबे दणाणले आणि मी पुन्हा सुसाट वेगाने गाडी चालवतच चौकात परत आलो. माझ्यासोबत नेमकं काय घडलं हेच मला समजत नव्हतं. जेव्हा मी माझ्या सहकाऱ्यांना या गोष्टी सांगितल्या त्यावर ते सर्व म्हणाले, अरे यार, त्या भागामध्ये ह्या अशा विचित्र गोष्टी नेहमीच घडतात. त्या एरियातल्या ऑर्डर्स आम्ही त्यामुळेच स्वीकारत नाही. त्या सर्वांचे ते बोलणे ऐकून मी थक्क झालो आणि ठरवले की आजपासून हे रात्रीचे डिलिव्हरीचे काम बंद करून टाकायचे. त्यानंतर मी पुन्हा कधीही त्या एरियात देखील गेलो नाही. तुम्हाला जर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर आपण या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला नियमितपणे मिळत राहतील. त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करून चॅनलला जास्तीत जास्त सपोर्ट नक्की करा. धन्यवाद.